हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? होप यू आर फाईन. तर आज आपण 8th स्टँडर्डचा चौथा टॉपिक अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ द ट्रायंगल हा टॉपिक बघणार आहे. या एकाच व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट देखील पूर्ण करणार आहे. या टॉपिकला एकच प्रॅक्टिस सेट आहे, त्यामुळे प्रॅक्टिस सेट देखील याच व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी देखील तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओ बघावा. टॉपिक खूप सिंपल आहे, सोपा आहे. आणि तर चला मग टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिकला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल माहीतच असेल. तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री येते आणि सर्व अँगल हे ॲक्यूट अँगल ट्रायंगलचे 90 डिग्रीपेक्षा छोटे असतात. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एकच अँगल कोणताही 90 डिग्रीचा असतो आणि बाकीचे अँगल 45 डिग्रीचे असतात. त्यालाच आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. तेच ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये कोणताही एक अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो त्याला, आणि बाकीचे 90 डिग्रीच्या लेस दॅन 90 डिग्री असतात अँगल, त्यालाच आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणतो. तर आता या कन्सेप्ट तुम्हाला या टॉपिकमध्ये उपयोगाला येणार आहे, त्यामुळे मी आधीच हे तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तर हे तुम्ही मागच्या देखील 7th स्टँडर्डला देखील तुम्ही हे शिकला असेला, त्यामुळे मी काय तुम्हाला हे भरपूर सांगत नाही, याबद्दल तुम्हाला माहीतच असेल आधीपासून. तर आता अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल म्हणजे काय बघूया. अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल म्हणजे काय असते? जेव्हा आपण एखाद्या व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडला परपेंडिक्युलर लाईन खेचतो तेव्हा ती जी लाईन तयार होते त्यालाच आपण अल्टिट्यूड असं म्हणतो. म्हणजेच काय, जेव्हा एखादा कोणताही व्हर्टेक्स घ्यायचा, सपोज आपण आता ए घेतला, ए व्हर्टेक्सपासून जेव्हा आपण एक परपेंडिक्युलर लाईन BC या सेगमेंटला खेचतो तेव्हा जी लाईन तयार होते त्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो. मी तुम्हाला अनेकदा सांगतो, ड्रॉ करून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा आता आपण कोणताही ट्रायंगल घेतला, ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल आपण घेतला. या ट्रायंगलला आपण नाव दिलं PQR. आणि आपल्याला जर अल्टिट्यूड ड्रॉ करायचं असेल तर आपण सेट स्क्वेअरच्या मदतीने अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो, जेणेकरून आपला अल्टिट्यूड एकदम परपेंडिक्युलर येईल. हा सेट स्क्वेअर घेतला. आता सपोज आपल्याला जे या व्हर्टेक्सपासून QRकडे अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे, तर आपण कसं करणार ते बघूया. जिथे आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे तिथे आपण या सेट स्क्वेअर ठेवायचा. सेट स्क्वेअर सपोज आता आपल्याला या व्हर्टेक्सपासून अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. जिथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे त्या सेट स्क्वेअर आपण तिथे परपेंडिक्युलर या लाईनीलगत ठेवला, जेणेकरून परपेंडिक्युलर ड्रॉ होईल. या लाईनीलगत ठेवला आणि या व्हर्टेक्सपासून जेव्हा आपण ड्रॉ करतो ह्यालाच आता आपण अल्टिट्यूड असे म्हणतात. हे PS, ह्याला S हे नाव दिलं, तर PS हा अल्टिट्यूड आहे. तर इन ट्रायंगल PQR, PS इज ॲन अल्टिट्यूड. कळतं का बघा तुम्हाला? कोणताही ट्रायंगलच्या जर एखाद्या व्हर्टेक्सपासून आपण ऑपोजिट साईडला परपेंडिक्युलर लाईन जर खेचली तर तयार होणारा सेगमेंट हा अल्टिट्यूड असतो. तर अशा प्रकारे आपण अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. आपण कुठेही अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. आता जर आपल्याला R या व्हर्टेक्सपासून जर अल्टिट्यूड जर ड्रॉ करायचा असेल तर आपण कसं करणार बघूया. सेट स्क्वेअर घ्यायचा. सेट स्क्वेअरमध्ये जी अपोजिट साईडची लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे, त्यामुळे आपण सेट स्क्वेअर घेऊन या लाईनीलगत आपण हा सेट स्क्वेअर ठेवला. या व्हर्टेक्सला यायचं आहे. या व्हर्टेक्सला पासून जिथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे तर आपण एकदम परपेंडिक्युलर ड्रॉ करायसाठी सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण करू शकतो. ह्या व्हर्टेक्स घेतला, या व्हर्टेक्सपासून इथे आपण ड्रॉ केलेला आहे. तर आता RM हा देखील अल्टिट्यूड तयार झालेला आहे. आता इन ट्रायंगल PQR RM इज ॲन अल्टिट्यूड. तर आता
व्हर्टेक्स क्यू पासून देखील आपण ड्रॉ करू शकतो. सेट स्क्वेअर घेतला, सेट स्क्वेअरच्या अपोजिट साईडला आपल्याला ड्रॉ करायचं आहे. परपेंडिक्युलर ठेवलं आपण. आता व्हर्टेक्स जी पासून आपण केलेला आहे आणि या पॉईंटला नाव दिलं झेड. तर क्यू झेड इज ॲन अल्टिट्यूड. आणि जेव्हा आपण तिन्ही व्हर्टेक्सपासून जेव्हा अल्टिट्यूड ड्रॉ करतो, जो मधी तयार होणारा जो पॉईंट असतो त्याला आपण ऑर्थोसेंटर म्हणतो. सपोज या आपण पॉईंटला नाव दिलं एक्स, तर या ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर काय आहे एक्स, आणि म्हणून एक्स इज ॲन ऑर्थो सेंटर. बघा तुम्हाला कळालेलं असेल. जर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं असेल तर एखाद्या पॉईंटपासून ऑपोजिट साईडला आपण परपेंडिक्युलर लाईन आपण खेचायची आहे. जी लाईन सेगमेंट तयार होते त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. आणि जेव्हा 3 अल्टिट्यूड आपण क्रिएट करतो, जो मध्ये तयार होणारा पॉईंट जो असतो त्याला आपण ऑर्थोसेंटर असं म्हणतो. तेच जर आता आपण ऑर्थोसेंटरच्या काही प्रॉपर्टी आहेत ते बघूया. द ऑर्थोसेंटर ऑफ द राईट अँगल ट्रायंगल इज अ व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा ऑर्थोसेंटर कायम हा राईट अँगल ट्रायंगलच असतो. म्हणजे काय, बी हा याचा ऑर्थोसेंटर आहे. जिथे राईट अँगल तयार होतो त्यालाच आपण ऑर्थोसेंटर असं म्हणतो. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जिथे राईट अँगल तयार होतो त्यालाच आपण ऑर्थोसेंटर असं म्हणतो. द ऑर्थोसेंटर ऑफ द ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल इज द एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. जर ट्रायंगल ऑप्ट्यूज अँगल असेल तर त्याचा ऑर्थोसेंटर हा एक्सटेरियर तयार होतो. म्हणजेच कुठे बघूया, सपोज आता ह्या व्हर्टेक्सपासून आपण इथे लाईन खेचली, या इथे या सी पॉईंटपासून इथे कुठेतरी अल्टिट्यूड ड्रॉ होतो आणि ए पॉईंटपासून देखील इकडे कुठेतरी अल्टिट्यूड ड्रॉ होतो. त्यामुळे ऑप्ट्यूज अँगलचा ऑर्थोसेंटर हा कायम ट्रायंगलच्या एक्सटेरियरला तयार होतो. सपोज आता याला आपण पॉईंट दिला डी, तर डी हा ऑर्थोसेंटर आहे. तर आपल्याला प्रॉपर्टीज कळायला असेल, जर ट्रायंगल ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा ऑर्थोसेंटर हा ट्रायंगलच्या आतच कुठेतरी तयार होणार आहे ऑर्थोसेंटर. जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर जिथे राईट अँगल तयार झालेला आहे तोच ऑर्थोसेंटर असणार आहे. या डायग्राममध्ये बी हा ऑर्थोसेंटर आहे राईट अँगल ट्रायंगलचा. आणि जर ट्रायंगल हा ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा ऑर्थोसेंटर हा एक्सटेरियर असणार आहे. म्हणजेच बाहेरच्या बाजूला ऑर्थोसेंटर त्याचा तयार होणार आहे. तर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहेत. तर चला पुढचा पॉईंट आता आपण बघूया. तुम्हाला आता ऑर्थोसेंटर आणि अल्टिट्यूड म्हणजे काय हे कळालंच असेल. तर आता मीडियन ऑफ ट्रायंगल बघूया. मीडियन ऑफ ट्रायंगल म्हणजे काय ते आता आपण बघूया. मीडियन ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या व्हर्टेक्सपासून दुसऱ्या अपोजिट साईडच्या सेगमेंटच्या मिडपॉईंटला जेव्हा एक सेगमेंट काढतो, क्रिएट करतो, त्यावेळी त्याला आपण मीडियन असं म्हणतो. इथे बी डी हा मीडियन आहे. म्हणजेच काय, सपोज आता आपल्याला बी या व्हर्टेक्सपासून मीडियन ड्रॉ करायचा जर असेल, त्याचा अपोजिट साईड म्हणजे ए सीचा पहिला आपण मिडपॉईंट काढणार. सपोज मिडपॉईंट आला इथे, तर आपण बीपासून डीपर्यंत जेव्हा आपण सेगमेंट क्रिएट करतो त्याला आपण मीडियन असं म्हणतो. म्हणून बी डी हा मीडियन आहे. त्याची डेफिनेशन कशी आहे, द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिडपॉईंट ऑफ द अपोजिट साईड इज कॉल्ड द मीडियन ऑफ द ट्रायंगल. म्हणजेच काय, द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड अपोजिट मिडपॉईंट ऑफ द अपोजिट साईड, म्हणजेच पॉईंट डी, सेगमेंट जॉईनिंग द, आणि जो जॉईन करतो त्याला आपण मीडियन असं म्हणतो. इथे बी डी हा मीडियन आहे. तर आता आपण मीडियन कसं ड्रॉ करायचं आहे ते बघूया. हाऊ टू ड्रॉ द मीडियन. सपोज आता आपण एक ट्रायंगल काढला. ट्रायंगल इथे मी ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल घेतली. कोणताही ट्रायंगल असू दे चालेल, ऑप्ट्यूज असू दे, ॲक्यूट असू दे किंवा राईट अँगल ट्रायंगल असू दे, कोणत्याही ट्रायंगलला आपण मीडियन काढू शकतो. ट्रायंगलला नाव दिलं पी क्यू आर
आता आपल्याला या जर ट्रायंगलला मेडियन जर ड्रॉ करायचा असेल तर कसं करायचं ते बघूया. सपोज आता आपल्याला क्यू या व्हर्टेक्सपासून पी आर या सेगमेंटवरती जर मेडियन ड्रॉ करायचा असेल तर पहिला आपल्याला पी आर या सेगमेंटवरचा मिडपॉईंट काढायला पाहिजे. मिडपॉईंट म्हणजे काय, सेंटर. पी आर या सेगमेंटचा सेंटर काढायला पाहिजे. तर आपण मिडपॉईंट कसं काढतो आपल्याला माहीत आहे. तुम्ही कर्कटक घ्यायचा आहे. पी आर या सेगमेंटच्या निम्म्याहून जास्त अंतर कर्कटकवरती घ्यायचं आहे आणि इथे एक आपण अँगल ड्रॉ करायचा आहे. इथे आपण केलेला आहे. आता जेव्हा आपण कर्कटक वापरून जेव्हा आपण हे 2 पॉईंट काढतो, त्या 2 पॉईंट आपण काढतो. हा मिडपॉईंट त्याचा झालेला आहे, हा मिडपॉईंट आहे. तर क्यू जर या पॉईंटला आपण एक्स हे नाव दिलं तर क्यू एक्स हा मेडियन तयार झालेला आहे. तर इन ट्रँगल पी क्यू आर क्यू एक्स इज अ मेडियन. तेच जर आपल्याला आता क्यू आरवरती पी या व्हर्टेक्सपासून क्यू आर या सेगमेंटवरती जर मिडपॉईंट जर मेडियन जर काढायचं असेल तर क्यू आर या सेगमेंटच्या निम्म्याहून जास्त अंतर घ्यायचं आहे. निम्म्याहून जास्त आपण अंतर घेतलेलं आहे. एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे एक ड्रॉ केला. तसंच क्यू या पॉईंटला ठेवून देखील आपण एक आर्क ड्रॉ करणार आहे. इथे देखील आर्क एक ड्रॉ केलेला आहे. आर्क ड्रॉ केलेला आहे. हा आर्क इथं इंटरसेक्ट होईल. तर इथे एक आपल्याला पॉईंट मिळाला आहे आणि इथे एक पॉईंट मिळालेला आहे. तर याचा मिड पॉईंट इथे येणार आहे. तर पी या व्हर्टेक्सपासून क्यू आर या सेगमेंटकडे आपण एक मीडियन ड्रॉ करू शकतो. त्याच्या सेंटरला याला नाव दिलेलं आहे वाय. तर पी वाय इज ऑल्सो मीडियन. इथं आपण दिलं पी वाय इज अ मीडियन. तुम्हाला कळालं नसेल मीडियन आपण कसं ड्रॉ करत आहे. जर आपल्याला आर या व्हर्टेक्सपासून क्यू पी या सेगमेंटकडे मीडियन जर ड्रॉ करायचं असेल तर सेमच आपण करणार आहे. क्यू पी या सेगमेंटचं निम्म्याहून जास्त पहिला अंतर घ्यायचं आहे. निम्म्याहून जास्त अंतर घेतलं, आर्क ड्रॉ केला, इकडे एक ड्रॉ केला आणि त्याच्या अपोजिट साईडला एक ड्रॉ करायचा आहे. पॉईंट क्यूवर ठेवलं, एक आर्क इकडे ड्रॉ केला आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला. आपल्याला क्यू पीचा मिडपॉईंट मिळालेला आहे. क्यू पीचा मिडपॉईंट इथे असणार आहे. तर आर या व्हर्टेक्सपासून आपण क्यू पी या सेगमेंटकडे एक मीडियन ड्रॉ करू शकतो. तर या पॉईंटला आपण झेड नाव दिलं. तर आता आर झेड इज अ मीडियन. आर झेड पण मीडियन असणार आहे. तर मीडियन ड्रॉ करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. कर्कटक घ्यायचं आहे, निम्म्याहून जास्त अंतर आपण कोणत्याही सेगमेंटचं घ्यायचं. इकडे एक आर्क ड्रॉ केला, इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्याच्या अपोजिट साईडला आणि कर्कटक ठेवायचं. इकडे एक आर्क ड्रॉ करून इकडे एक आर्क ड्रॉ करून जिथे इंटरसेक्ट होतो तिथे आपण मिडपॉईंट तयार करू शकतो. आणि मिडपॉईंट मिळालेल्यावरती आपण अपोजिट व्हर्टेक्सपासून त्या सेगमेंटपर्यंत जेव्हा आपण ड्रॉ करतो लाईन त्यालाच आपण मीडियन असं म्हणतो. आणि जेव्हा मीडियन तिन्ही साईडहून मीडियन आपल्याला मिळाल्यावरती जो इथे सेंटर तयार होतो त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. या सेंट्रॉइडला आपण नाव दिलं जी. तर याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. तर इथे खालती आपण दिलेलं आहे देअर अ पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सेंट्रॉइड. जिथे पॉईंट कॉन्करन्स पॉईंट ऑफ कॉन्करन्स जिथे तयार होतो त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. म्हणजेच जिथे सर्व मीडियन इंटरसेक्ट होतात त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. विच इज डिनोटेड बाय जी. जीनं आपण डिनोट केले. फॉर ऑल ट्रायंगल लोकेशन ऑफ जी इज इंटेरियर ऑफ ट्रायंगल. म्हणजेच काय, जर आपण मीडियन ड्रॉ केला कोणत्याही ट्रायंगलला त्याची लोकेशन कायम इंटेरियर ऑफ ट्रायंगल असणार आहे. तेच जर आपण अल्टिट्यूड जर ड्रॉ केला कोणत्याही प्रत्येक ट्रायंगलसाठी अल्टिट्यूडची लोकेशन ही वेगवेगळी असणार आहे. जर ऑप्टिव्ज अँगल असेल तर त्याच्या आउटसाईडला येणार आहे. ॲक्यूट अँगल असेल तर त्याच्या इंटेरियरला येणार आहे. आणि जर राईट अँगल असेल अँगल ट्रायंगल जर असेल तर त्याचा अल्टिट्यूड हा त्याच्या अँगलवरतीच येणार आहे. आपल्याला कळालं असेल मीडियन अल्टिट्यूडचा त्या मीडियन आणि अल्टिट्यूडमध्ये डिफरन्स. तर मीडियन आणि अल्टिट्यूड अनेकदा तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण
एखादा सपोज हा ट्रायंगल तयार केला, जर आपण आपल्याला जर अल्टिट्यूड ड्रॉ करायचा असेल तर आपण एखाद्या व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडला परपेंडिक्युलर लाईन खेचतोच, म्हणजेच काय, या लाईनपासून स्ट्रेट. तेच जर आपल्याला मेडियन ड्रॉ करायचं असेल तर आपण अपोजिट साईडच्या सेगमेंटचा आपण मिडपॉईंट काढतो पहिला, आणि त्या मिडपॉईंटला आपण लाईन खेचतो, त्यालाच आपण मेडियन असं म्हणतो. तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. तर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. आता या कन्सेप्टवरतीच आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवायची आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 देखील एकदम सिम्पल आहे. याच कन्सेप्टवरती सर्व क्वेश्चन असणार आहेत. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघूया. प्रॅक्टिस सेट 4.1कडे जाण्याच्या आधी अजून एक पॉईंट आपला राहिला आहे. सेंट्रॉइड डिवाइड्स इच मेडियन इन 2:1 रेशो. म्हणजेच काय, सेंट्रॉइड जेव्हा आपण मेडियन तयार करतो आणि एक सेंट्रॉइड तयार होतो, सेंट्रॉइड हा कायम एका मेडियनला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो. आता इथं बघत असाल 2:1, इथं सेंट्रॉइड तयार झालेला आहे. 2:1मध्ये मेडियनला त्यानं डिवाईड केलेलं आहे सेंट्रॉइडनं. तेच जर QX जर मेडियन घेतलं, QG:GX जर आपण घेतलं 2:1 रेशोमध्ये सेंट्रॉइडनं डिवाईड केलेला आहे मेडियनला. तर जर PY हा जर आपण मेडियन घेतला तर PG:GY हे 2:1 रेशोमध्ये सेंट्रॉइडनं डिवाईड केलेलं आहे. तर आता प्रॅक्टिस सेट 4.1 बघू शकतो आता आपण.